नमस्कार मित्रांनो, मी करण लोणकर. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेची महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आलोय. फेब्रुवारीचा 1,500 रुपये हप्ता खात्यात जमा झालेला आहे, परंतु जो काही मार्चचा महिन्याचा हप्ता आहे तो 1,500 रुपये जमा झालेला नाही. भरपूर महिलांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत. त्याचं कारण काय आहे? भरपूर लोक विचारत आहे. त्याचं कारण सरकारनं दिलं आहे. आता जे उरलेले 1,500 रुपये आहेत मार्च महिन्याचे, ते केव्हा जमा होतील याची माहिती आपल्याला आदितीताई तटकरे यांनी दिलेली आहे. ती माहिती काय आहे आपण पाहूया. आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. चॅनलचं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. तसेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत, त्या तुम्ही जॉईन करून ठेवा. म्हणजे आमच्या नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, आदितीताई तटकरेंनी ट्विट करून आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण बद्दलची नवीन अपडेट दिलेली आहे. आता ती नवीन अपडेट काय आहे मी तुम्हाला वाचून सांगतो. यामध्ये यांनी सांगितलेलं आहे की योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया दिनांक 7 मार्च 2025 पासून सुरू झालेली आहे. ही प्रक्रिया 12 मार्च 2025 पर्यंत सुरू राहणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1,500 रुपये व मार्च महिन्याचे 1,500 रुपये असे 2 टप्प्यामध्ये एकूण 3,000 रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्याचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी निश्चित राहावे. म्हणजे यांनी असं सांगितलेलं आहे की ज्या ज्या भगिनींना, लाडक्या बहिणींना महिला दिना दिवशी 1,500 रुपये जमा झालेत, पण उरलेले 1,500 रुपयाबद्दल जर त्यांना काळजी वाटत असेल तर आदितीताई तटकरेंनी सांगितलेले की मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो हप्ता तुम्हाला 12 मार्च 2025च्या आधी मिळणार आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी निश्चिंत राहायला सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, ही अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट होती. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.